आमच्या घरच्या कुंड्यांमध्ये अळू लावलेला आहे. पण वड्या बनवण्यासाठी पानं तोडायची म्हटली तर पानं लहान होती पण पिवळी होती. त्यामुळे त्याची भाजी करायचं ठरवलं आणि खूप छान चवदार अशी अळूची पातळ भाजी तयार केलेली आहे. अगदी छान गरम गरम भाकरीसोबत किंवा गरम गरम भातासोबत ही भाजी फारच छान लागते. पानं जरा कोवळीच होती आणि देठेसुद्धा कोवळेच होते. स्वच्छ धुतले, बारीक चिरून घेतले आणि जे देठं होते त्याची सालं काढून घेतली आणि ते सुद्धा बारीक चिरून घेतले. कुकरमध्ये शिजवताना त्यात कच्ची चण्याची डाळ आणि कच्चे शेंगदाणे आणि हिरवी मिरची घालून शिजवून घेतले आहे. त्यानंतर व्यवस्थित घोटून घेतले आणि त्यामध्ये चमचाभर बेसन पीठ घालून परत एकदा घोटले. खलबत्त्यामध्ये लसूण ठेचून घ्यायचं आहे. नेहमीपेक्षा थोडासा जास्त लसूण या भाजीला लागतो. मीठ घालून ठेचायचा म्हणजे छान एकजीव ठेचला जातो. कढईमध्ये तेल तापवलं आहे. त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी तयार केली, हिंग घातलं आहे, लसूण घातला आहे ठेचलेला, 2 लाल मिरच्या घातल्या, त्यानंतर हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे. छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. मग हळद घालायची, कढीपत्ता घालायचा आहे आणि त्यानंतर ही शिजलेली घुटलेली भाजी यामध्ये घालायची आहे आणि छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. भाजीमध्ये चमचा फिरवल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की भाजीमध्ये पाण्याची गरज आहे की ठीक आहे. पण आता यामध्ये हे फार घट्ट वाटत होतं त्यामुळे मी थोडं पाणी घातलं आहे. कारण बेसन घातलं आहे तर अजून ही भाजी शिजल्यानंतर घट्ट होणार. आता यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आहे. मी माझ्याकडे फ्रीजमध्ये नेहमी चिंच आणि गूळ शिजवून ठेवलेले असतात. तोच कोळ मी यामध्ये घातलेला आहे. गुळामुळे या भाजीला छान चव येते आणि चिंचेमुळे घशाला खाजत नाही. तसंही हा अळू न खाजणारा आहे तरी पण चवीला छान लागतं चिंच आणि गूळ घातल्यानंतर. आता ही गरम गरम भाजी गरम भात आणि गरम भाकरीसोबत सर्व करायची आहे. खूप छान लागते. भाजी नक्की करून बघा. रेसिपीला कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.